गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. वेलकम टू अवर 5th स्टँडर्ड क्लास. इयत्ता 5वीच्या वर्गात तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्न उत्तर. बरोबर आहे. काल मी तुम्हाला ही पिसे कोणाची हा पाठ शिकवला होता की नाही मुलांनो. तर आज आपण त्या पाठामध्ये दिलेल्या स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरं आज मी तुम्हाला त्यांची उत्तरं सांगते. आणि तसंच आपण आज व्याकरणामधलं शब्द. ओके मुलांनो, व्याकरणामध्ये आज आपण शिकणार आहोत शब्द. शब्द म्हणजे काय ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मुलांनो, मी काल तुम्हाला बघा काय शिकवलं होतं मुलांनो. काल मी तुम्हाला ही पिसे कोणाची हा पाठ शिकवला होता. तर मुलांनो, मी तुम्हाला काही काल चित्र पण दाखवलेली होती. बरोबर आहे. बदक, कोंबडी, मोर आणि कबूतर यांची मी तुम्हाला काय दाखवली होती, चित्र दाखवली होती. तर मिनू नावाची कोण एक मुलगी होती. तर तिला काय भेटलेलं वाटेत, तिला काय भेटली तर पिसं भेटली. मग तिने ती पिसं कोणाची आहे ओळखण्यासाठी ती पहिली कोंबडी, तिला वाटेत कोण भेटलं तर कोंबडी. मग तिने कोंबडी ताईला विचारलं तर कोंबडी ताई म्हणाली ही पिसं माझी नाहीत. मग तिला झाडाजवळ गेली, झाडाजवळ कोण दिसलं तर पांढऱ्या करड्या रंगाचं कबूतर दिसलं. मग तिने कबुतराला पण विचारलं तर कबूतर काय म्हणालं ही पिसे माझी नाही. मग तिला वाटेत पिसारा फुलवत कोण येतं समोर, मोर येत होता. मग तिने मोराला विचारले तर मोर म्हणाला ही पिसं माझी नाही आहेत. पण मोराने ती पिसं बघता क्षणी निरीक्षण केलं आणि काय बोललं, मोर काय बोला मिनूला तर ही पिसं बदकाची आहेत. आणि मोराने काय सांगितलं मिनूला तर बदकाचा पत्ता म्हणजे बदक कुठे भेटेल हे देखील मिनूला सांगितले. मग मिनू लगेच कुठे गेली, नदीकाठी गेली. मग तिला नदीजवळ कोण भेटलं, बदक भेटलं. बरोबर आहे ना. आणि मग बदक काय म्हणाला, बदकाला तिचं कौतुक वाटलं आणि बदक म्हणाला की ती पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. बरोबर आहे. मग त्याने काय सांगितलं बदकाने मिनूला की अशी तुला पिसं भेटली की ती काय कर, तू सांभाळून ठेव. मग मिनू आनंदाने घरी आली आणि तिने काय केलं, बदकाने दिलेली पिसे तिने काय केलं आपल्या वहीत ठेवली. समजलं मुलांनो तुम्हाला? समजलं का काय शिकलो आपण ते समजलं का तुम्हाला? हां. तर ह्या पाठाचं मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगितलं, स्पष्ट केला. तुम्हाला समजलं ना मुलांनो काय काय आहे ते ह्या पाठामध्ये मी परत तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. बरोबर आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाला म्हणजेच प्रश्न उत्तर. स्वाध्याय म्हणजेच काय येतं मुलांनो तर प्रश्न उत्तरे. हां, हे बघा एक्सरसाइज. इंग्रजीत काय म्हणतो एक्सरसाइज, मराठीत स्वाध्याय म्हणजे काय प्रश्न उत्तरे. तर मुलांनो इथे बघा तुम्हाला उत्तरे सांगा असं लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 दिसला मुलांनो, दिसला तुम्हाला इथे प्रश्न क्रमांक 1 उत्तरे सांगा. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मिनूचे घर कुठे होते. तर मुलांनो तुम्ही हा पाठ वाचला असेल तर तुम्हाला पहिलंच तुमच्या पाठामध्ये पहिलीच ओळ दिलेली आहे. मिनूचे घर शेतात होते. कुठे होतं मिनूचं घर, शेतात होते. हे बघा इथे दिले हा उत्तर. हे बघा मिनूचे घर शेतात होते. समजलं मुलांनो? किती सोपं आहे की नाही. दुसरा प्रश्न, मिनू कोणाकोणाला भेटली. तर मिनू कोणाकोणाला भेटली सांगा मुलांनो. मिनू काल मी तुम्हाला चित्र पण दाखवली होती बदकाची. बदक, मोर, कबूतर आणि कोंबडी हे तिला कोण भेटले, मिनू कोंबडी, मोर, बदक आणि कबूतर यांना भेटली. समजलं तुम्हाला मुलांनो? नंतर आहे मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला. काल मी तुम्हाला सांगितलं मोराने काय सांगितलं मिनूला. मोराने काय केलं, त्या पिसांचं काय केलं आधी निरीक्षण केलं आणि मग त्याने काय सांगितलं ही पिसं कोणाची आहे, बदकाची आहे. बरोबर आहे. तर मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. नंतर आहे पिसे कोणाची होती. तर पिसे कोणाची होती मुलांनो, पिसे बदकाची होती. बदकाने मिनूला काय सांगितले, बदकाने मिनूला काय सांगितले तर पिसे तू सांभाळून ठेव. ओके असं सांगितलं. काय सांगितलं, अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर तू ती सांभाळून ठेव. इथे बघा दिलेलं आहे मुलांनो. हां, हे बघा तुला अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर तू ती सांभाळून ठेव. बरोबर आहे. बदकाने मिनूला हे सांगितलं. बरोबर आहे. समजलं का तुम्हाला मुलांनो?
समजलं ना तुम्हाला? आता आपण प्रश्न क्रमांक 2ला सुरुवात करूया. हां, रिकाम्या जागी जुळणारा योग्य पर्याय पुढे बरोबर अशी खूण करायचे. बरोबर अशी खूण करायचे. पिसे सापडल्यावर मीनूला अ आणि आ दिलेले आहे. तर तुम्हाला पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. आ दिलेलं आहे, पिसे घरी न्यायची होती. तर काय येणार? बरोबर उत्तर काय येणार मुलांनो? काल मी तुम्हाला सांगितलं होतं, पिसे सापडल्यावर मीनूला पिसे कोणाची आहे हे काय करायचं होतं? माहीत करून घ्यायचं होतं. तर तुम्ही बरोबर अशी खूण करा. समजलं मुलांनो? नंतर आहे प्रश्न जोड्या जुळवा. जोड्या जुळवा. ओके. तर बघा, बदक. तर बदक कुठे राहतो मुलांनो? नदी. बदक काय येणार? नदी. कोंबडी खुराडे आणि कबूतर झाड. हे कालही मी देखील तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सांगितले होती, पण परत मी तुम्हाला सांगते मुलांनो. हां, नीट लक्ष देऊन ऐका. बदक, नदी, कोंबडी खुराडे आणि कबूतर झाड. तर तुम्हाला समजलं मुलांनो? आता आपण येऊया प्रश्न क्रमांक 4. ओके. प्रश्न क्रमांक 4. तर काय दिलं आहे प्रश्न क्रमांक 4? उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. उदाहरणे दिले तुम्हाला, म्हणजे एक्झाम्पल. घर, घरापासून, घर, घराजवळ, खुराडे, खुराड्यात. तर तुम्हाला यानुसार काय करायचं आहे? त्याप्रमाणे लिहायचं आहे. दिलेलं आहे बघा प्रश्न. उदाहरणे वाचा आणि त्याप्रमाणे लिहायची आहेत. म्हणजे घर दिले, घरापासून, घराजवळ. तर मुलांनो, गाव, पाय, तळे आणि घरटे हे तुम्ही कसं लिहिणार ते तुम्हाला मी दाखवते. हा मुलांनो, हे बघा. आता इथे दिसे तुम्हाला इथे घर, घरापासून, घराजवळ, खुराडे, खुराड्यात. ओके. त्याप्रमाणे तुम्हाला हे लिहायचं आहे. तर तुम्ही कसं लिहिणार मुलांनो? हे बघा. गाव, पहिला शब्द काय त्यांनी दिलेला आहे? गाव. गाव, गावापासून, हे बघा इथे मुलांनो, पहिला आपण वाचतोय गाव. गावापासून, गावाजवळ आणि गावात. बरोबर आहे? समजलं का तुम्हाला मुलांनो? त्यांनी एक्झाम्पल काय दिलं आहे तिथे? उदाहरण काय दिलं आहे? घर, घरापासून आणि घराजवळ. तर आपल्याला काय करायचं आहे? त्याप्रमाणे लिहायचं आहे. मग गाव, गावापासून, गावाजवळ आणि गावात. मग नंतर आहे तळे. तळ्यापासून, तळ्याजवळ, तळ्यात. बरोबर आहे? आपण असं पण म्हणतो ना, तळ्यापासून माझं घर जवळ आहे, तळ्याजवळच मी आहे उभा, तळ्यात बदक राहतात. बरोबर आहेत? असं इथे उदाहरण आहे. नंतर पाय. पायापासून, पायाजवळ, पायात. बरोबर आहे? घरटे. घरट्यापासून, घरट्याजवळ आणि घरट्यात. समजलं मुलांनो? तर तुम्हाला काय करायचं आहे? मी जे आता तुम्हाला दाखवलं आहे ना, त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. खूप सोपं आहे मुलांनो. काय करायचं आहे त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगते. हां, त्यांनी इथे दिलेलं आहे आपल्याला उदाहरण. घर, घरापासून, घराजवळ. त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. गाव, पाय, तळे आणि घरटे. तर मी इथे बघा तुम्हाला लिहून दिलेलं आहे. गाव, गावापासून, गावाजवळ, गावात. गाव, पहिला शब्द दिसतो का तुम्हाला? गाव. गाव, गावापासून, गावाजवळ, गावात. तळे, तळ्यापासून, तळ्याजवळ, तळ्यात. पाय, पायापासून, पायाजवळ, पायात. घरटे, घरट्यापासून, घरट्याजवळ, घरट्यात. समजलं का मुलांनो तुम्हाला? तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला लिहायचा आहे. तर हा स्वाध्याय, हे बघा मुलांनो, हा बघा, हा स्वाध्याय तुम्हाला जर तुमच्याकडे वर्कबुक असेल तर वर्कबुकमध्ये लिहा, नसेल तर तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. खूप सोपं आहे. होमवर्क दिलेला आहे तो खूप सोपा आहे. हा बघा, हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. पाठाचे नाव लिहायचे आहे. काय लिहिणार? ही पिसे कोणाची. आणि काय करायचं आहे? वाचन देखील करायचं या पाठाचं मुलांनो. तर हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायचा आहे. तुम्हाला मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगितली. बरोबर आहे? प्रश्न क्रमांक 4 देखील मी तुम्हाला सांगितलं कसं सोडवायचं तो. नंतर आहे प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला शाळेत वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता? तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या
पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा. तर प्रश्न क्रमांक 5 हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यात लिहायचं. हां, सोपा आहे की नाही. प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला शाळेत वर्गात एखादी वस्तू सापडली तुम्ही काय करता? बरोबर की नाही. आपल्याला शाळेमध्ये एखादी पेन्सिल किंवा काही वस्तू सापडली तर आपण काय करतो ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं. हां मुलांनो, हे तुम्हाला तुमच्या काय करायचं आहे, शब्दात लिहायचं आहे. समजलं? 2-3 वाक्य करायचे आणि लिहा. समजलं मुलांनो तुम्हाला? तर आपण आज आपला हा पाठ, ही पिसे पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची, हा आज आपण इथे संपवला. बरोबर आहे की नाही. तुम्हाला मी ह्याचं काय प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय देखील स्वाध्याय म्हणजे प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या मराठीच्या वहीत लिहा तुम्ही. समजलं मुलांनो? तर आता आपण सुरुवात करूया आपल्या व्याकरणाला. ओके मुलांनो, व्याकरणाला सुरुवात करूया. तर व्याकरणात आपण काय शिकणार आहोत मुलांनो? तर आपण सुरुवातच करूया शब्दापासून. ओके, व्याकरणातलं पहिलं आपण सुरुवात करूया शब्द. शब्द म्हणजे काय? वर्ड. शब्द म्हणजे काय येतं? वर्ड. तर आपण मी तुम्हाला दाखवते हां मुलांनो, तुम्ही नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, दिसलं तुम्हाला शब्द. काय दिसतं इथे? हे काय आहे? शब्द. इंग्रजीत काय म्हणतात? वर्ड्स. काय म्हणतात? वर्ड्स. म्हणजे शब्द असतात की नाही, बसा किंवा काही शब्द म्हणा, ढग आहे, मदत आहे, साखर आहे. काही शब्द आपण रोज वापरतो मराठीचे शब्द, त्याला काय म्हणतात? शब्द. बरोबर आहे, ते शब्द आहेत. ते काय करायचे आहेत आपल्याला, मी तुम्हाला इथे या व्याकरणाच्या पाठामध्ये, मी व्याकरणाच्या तासाला मी तुम्हाला शिकवणार आहे. तर शब्द म्हणजे काय इंग्रजीत? वर्ड्स. काय म्हणतो आपण त्याला? वर्ड्स. तर मुलांनो इथे बघा, तुम्हाला इथे बघा तुम्हाला दिसते का हे? पुढील चौकटीतील शब्द नीट वाचा आणि समजून घ्या. ओके, आता मुलांनो इथे बघा, इ आ. एक मिनिट हा मुलांनो, इ आ दिसतं का तुम्हाला मुलांनो? दिसलं का इ आ? इ आ या शब्दाला काही अर्थ आहे का? इ आ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का शब्द काय आहे तो? नाही. बरोबर आहे. आई या शब्दाला अर्थ आहे. बरोबर आहे. तर आपण असे शब्द बनवतो की नाही मराठीत, की ज्याला काय असतं? अर्थ असतो. बरोबर आहे की नाही. तसंच इथे दुसरा शब्द दिले आहेत त्यांनी, ट च ई. या शब्दाला काहीच अर्थ नाही. नंतर दिला आहे चटई. तर चटई या शब्दाला अर्थ आहे. बरोबर आहे की नाही. चटई म्हणजे काय? आपण झोपतो, बसतो, त्याला काय म्हणतो? त्या बसण्याच्या आसनाला काय म्हणतो? चटई म्हणतो. तर इथे इ आ या शब्दाला काही अर्थ नाही. आई म्हणजे आपली कोण? मदर. बरोबर आहे की नाही. आई म्हणजे कोण आपली? इंग्रजीत काय म्हणतो आपण? मदर. जी आपल्यावर काय करते? भरपूर प्रेम करते. बरोबर आहे. तर हे काय दिलं आहे तुम्हाला? फक्त इथे सांगितलं आहे की कुठल्या शब्दाला आपण शब्द असे बनवतो की ज्याचं काय असतं? अर्थ असतं. बरोबर आहे. असेच आपण शब्द बनवतो का? आता पिसे. पिसे मी तुम्हाला शिकवलं. तर पिसे या शब्दाला काहीतरी अर्थ आहे की नाही? कोंबडीची पिसे, बदकाची पिसे. बरोबर आहेत. मग ज्या शब्दाला अर्थ असतो तेच आपण शब्द वापरतो किंवा उच्चारतो. बरोबर आहे. समजलं मुलांना तुम्हाला? तर हे बघा इथे दिलेलं आहे, आई व चटई या शब्दांना अर्थ का आहे? कारण या शब्दातील अक्षरे योग्य क्रमाने आली आहेत. पहा, आ ई व च ट ई योग्य क्रम आहे. बरोबर आहे. हे बघा इथे मुलांनो दिसते का तुम्हाला? आ ई, आ आणि ई व च ट ई. आपण बघा मुलांनो, तुम्ही मुळाक्षरे शिकलात की नाही? मुळाक्षरे. बरोबर आहे की नाही. मुळाक्षरे, वर्णमाला शिकलात की नाही? क ख ग घ. बरोबर आहे ना. तर ते इथे काय केलं? उपचार केला. आ ई आणि च ट ई हा काय झाला? योग्य क्रम आहे. तर काय इथे का अर्थ तयार झाला आहे? कारण या शब्दातील अक्षरे योग्य क्रमाने आली आहेत. समजलं मुलांनो? अशा प्रकारे योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अशा प्रकारे योग्य क्रमाने येणाऱ्या अक्षरांनी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. म्हणून आपण काय म्हणतो? आई व चटई हे काय आहे? अर्थपूर्ण शब्द आहेत. बरोबर आहे की नाही? समजलं तुम्हाला? आता इथे बघा, इथे दिलेले आहेत तुम्हाला 2 अक्षरी शब्द.
2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी. नीट बघा मुलांनो, नीट बघा. हे 2 अक्षरी शब्द काय असतं, 3 अक्षरी शब्द आणि 4 अक्षरी. तर 2 अक्षरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2च काय असतात, अक्षर येतात. जसं बस, वर, घर, भर. बरोबर आहे, 2च अक्षर येतात की नाही ह्याच्यामध्ये. तर ह्याला काय म्हणतो, 2 अक्षरी. जसं आई, मगाशी आपण बघितलं, वर, हे बघा, वर, नंतर कर, नंतर धर. हे काय झाले, 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द. बरोबर आहे. नंतर तुम्हाला 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द. 3 अर्थपूर्ण अक्षरी कुठले, 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द कुठले येणार, तर बदक म्हणा. ओके, बदक. नंतर येतं मदत. नंतर येणार नमन, अजय. ओके, हे काय झाले, 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द झाले. नंतर आहे मुलांनो 4 अक्षरी अर्थपूर्ण शब्द. 4 अक्षरी. तर 4 अक्षरी कुठले येणार, सरबत, सरसर, अननस, दशरथ. हे काय झाले, 4 अक्षरी झाले. बरोबर आहे मुलांनो. तर तुम्हाला मी इथे काय सांगितलं, आता मी तुम्हाला काय शिकवलं मुलांनो, इथे सांगा मला. शब्द, शब्द म्हणजे काय असतं की अर्थपूर्ण, ज्याचं अर्थपूर्ण शब्द तयार. आपण आपण काय शिकलो या व्याकरणामध्ये. आज आपण अर्थपूर्ण शब्द कसे असतात, ओके मुलांनो, ते मी तुम्हाला दाखवले. परत इथे 2 अक्षरी शब्द कसे असतात, 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द आणि 4 अक्षरी, म्हणजे 4 अक्षर येतात. अ, न, न, स. समजते तुम्हाला. अ एक झालं अक्षर, नंतर न दुसरं अक्षर, तिसरं परत न आणि स. काय झाले, असे 4 काय झाले, हे 4 अर्थपूर्ण शब्द वापरून इथे काय झालं आहे, हा शब्द पूर्ण झाले. बरोबर आहे. 4 हे अक्षर वापरले आपण आणि त्यांनी काय केलं, आपण अर्थपूर्ण शब्द तयार केला. बरोबर आहे. तर तुम्हाला हे समजलं ना मुलांनो. ओके. नंतर आहे दिलं इथे काना. काना. आता काना म्हणजे काय येतं, काना म्हणजे काय असतं, तर आपण एखाद्या अक्षराला, बघा इथे दिसते तुम्हाला हा काना, इथे दिसलं का तुम्हाला मुलांनो. तसं आपण शब्द बघा, झाड, तर झल आपण इथे काय केलं आहे, ह्या अक्षरापुढे काना दिला आहे की नाही. पाय, पच्या पुढे काय येतं, काना येतो. असं काय, हे काय आहे, काना. पहिलं काय आहे, काना. बरा, जरा. दिसतं का मुलांनो, हा काय आहे, काना. ओके, म्हणजे आपण एखाद्या अक्षराच्या पुढे काय करतो, काना देतो. आता जसं इथे धारा दिलं आहे, तर धच्या पुढे पण दिले आपण काना आणि रच्या पुढे पण, म्हणजे काय झाला, तो अर्थपूर्ण शब्द तयार झाला की नाही मुलांनो. समजलं. नंतर आता आपण पुढचं बघूया. नंतर आहे वेलांटी. ओके, ऱ्हस्व आणि दीर्घ. वेलांटी, वेलांटी. बरोबर आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. बरोबर आहे. हे बघा तुम्हाला, बघा मुलांनो, मी दाखवते, नीट बघा हा मुलांनो. हे काय आहे, वेलांटी. पहिली वेलांटी म्हणतो आणि दुसरी वेलांटी. ओके. चिमणी, चिमणी. दिसलं तुम्हाला. तर चीचं च काय पहिलं आहे, पहिली वेलांटी आहे, आणि नंतर काय आहे, नला ही काय आहे, दुसरी वेलांटी. तर चिमणी, चिमणी. ई व ई दिले बघा, ई आणि ई दिले. ओके, ई आणि ई व ई दिले. चिमणी आणि चिमणी असं इथे 2 दिसते तुम्हाला मुलांनो. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी दिलेली. समजलं. नंतर आहे तिथे त्यांनी बघा, आता परत त्या वेलांटीचे, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, त्याचे काय दिले, इथे उदाहरण दिले. जसं दिवा, नळी, कळी, कळी, दिवा, दिवा. ओके, समजलं. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. नंतर दिलं आहे ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार. ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार म्हणजे आपण झुडूप, फुगा. आता इथे बघा, इथे उदाहरण दिसते तुम्हाला, फुगा. तर ही कुठली दिली आहे, ऱ्हस्व उकार दिला आहे. आणि नंतर मूल, त्याला काय दिलं आहे, दीर्घ म्हणजे दुसरा उकार. पहिला उकार आणि दुसरा उकार म्हणतो. बरोबर आहे. जसं आपण उ हा असा लिहितो, हा पहिला उ येतो आणि नंतर आपण ऊ असं म्हणतो की नाही. बरोबर आहे की नाही मुलांनो, असं म्हणतात की नाही तुम्ही. हे तुम्ही शिकला आहात इयत्ता पहिली दुसरीमध्ये, शिकलात की नाही.
तर ह्या पहिला उला आपण काय म्हणतो उखळ आणि ऊस असं म्हणतो की नाही. तर उखळ आणि ऊस इथे काय झालं, उला पहिला उकार येतो आणि नंतर दुसरा उला दीर्घ उकार. आता इथे उदाहरण मी तुम्हाला दाखवले, हे बघा मुलांनी, मी परत दाखवतो तुम्हाला. तर इथे फुगा आणि इथे गहू, फुगा आणि गहू ते समजलं तुम्हाला. ऱ्हस्व उकार दीर्घ उकार. नंतर आहे एकार आणि एकार. इथे दिलं केळे आणि कैरी. हे बघा इथे पण ए पहिला आहे आणि नंतर आपण म्हणतो ए. हे काय आहे मुलांनो, स्वर आहेत की नाही. आपण अ आई शिकलो की नाही. हे सगळे काय आहेत, स्वर आहेत. तर पहिला ए आणि दुसरा आहे केळे आणि कैरी. कैरी म्हणतो तर दुसरा एचा आपण उत्तर इथे करतो, बरोबर आहे. केस. तसं इथे दिले सैल. सैलमध्ये काय आलं तर दुसरा ए आला आणि केसमध्ये काय आलं, पहिला आहे. समजलं. वैशाख. वैशाखमध्ये पण दुसरा ए आला. खेळ. खेळमध्ये काय आलं, पहिला आहे. समजलं. नंतर आहे मुलांनो बघा ओकार आणि औकार. ओकार, ओ आणि औ हे आपण स्वर आहेत. अ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, बरोबर आहे. तर ओ, ओट म्हणतो की नाही आपण, ओट की आऊट म्हणतो. काय म्हणतो, आऊट म्हणतो का, नाही ना मुलांनो. काय म्हणतो आपण, ओट. आणि ते दुसरं उदाहरण दिलं आहे, मुलांना तुम्हाला मी दाखवते. हे बघा ओट आणि हौस, मौज. तर ओट काय येतं, पहिला उकार आणि औ काय येतं, औषधचं दुसरा उकार. समजलं. ओ आणि औ समजलं का, ओ औ समजलं का. आणि अंगण, डोंगर, उंट. हे काय झाले, हे काय झाले मुलांनो. तर हे ओकार, औकार आणि अंग. ओके. हे काय तुम्हाला मी आता शिकवलं की नाही मुलांनो, समजलं तुम्हाला. आता मी तुम्हाला दाखवलेलं अंगठी, बरोबर आहे, अंगठी. तर हे अंगठी, आंबा, उंच, उंट हे शब्द काय आले अंगमध्ये. समजलं मुलांनो. म्हणजे एक आपण त्याला टिंब देतो, बरोबर आहे, वरती. नंतर आहे ॲ कार आणि ओकार. बघा इथे ॲ आणि ओ दिसतं, ॲ आणि अ. तर बॅट आणि कॉट. तसं कॅच, बॉल, बरोबर आहे. काय केलं इथे उच्चार, ॲ आणि अ. दिसलं का मुलांना तुम्हाला, समजलं का. हे आपण काय केले, ॲ आणि आ. तर इथे त्यांनी उदाहरण दिलेले, बॅट, मॅच. आणि अचं काय येतं तर डॉल, बरोबर आहे. आपण जेव्हा उपचार करतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं. आपण बॅट म्हणतो, बॉट म्हणतो का, नाही ना. लॉन, तर अ करतो की ना आपण उपचार. नंतर आहे ऋ, क्ष आणि ज्ञ. आपल्याला हे कठीण जातात की नाही लिहायला मुलांनो. हे आपल्याला जे अक्षर आहेत ती फार कठीण जातात. ह्याचा सराव व्हायला खूप वेळ लागतो. ऋ, क्ष आणि ज्ञ अक्षर, बरोबर आहे. ऋषीतला ऋ असतो. क्ष कसला असणार, क्षण. पक्षी, ओके, पक्षी दिसते तुम्हाला इथे, पक्षी. आणि ज्ञान, ज्ञानेश्वर, ओके. तर हे काय आहेत, ऋ, क्ष आणि ज्ञ. हे आपल्याला हे अक्षर नेहमी कठीण जातात की नाही लिहायला. तर हे त्यांचे असलेले शब्द आहेत. तर मी तुम्हाला इथे काय सांगितलं, काय शिकवलं मुलांनो, शब्द कशी तयार होतात. ती अर्थपूर्ण असली तर त्याला काय म्हणतो आपण, शब्द म्हणतो. काही लिहितो का आपण मराठीत, नाही ना. मराठी लिहिताना पण आपण राठीम लिहितो का. राठीम म्हणजे काय माहिती का तुम्हाला, काही शब्दच नाही, त्याला काय अर्थ आहे का, नाही. तर आपण काय बोलतो, मराठी. राला काय आहे, काना आहे की नाही. आणि ठीला काय आहे, वेलांटी आहे, बरोबर आहे. तर हे काय आहे, हे शब्द मी तुम्हाला शिकवले. हे तुम्हाला आता समजलेच पाहिजे. समजलं मुलांनो.
समजलं? हे तुम्हाला आता मी शिकवलं म्हणजे तुम्हाला वाचन करताना आणि लिहिताना मराठीचे शब्द वाचताना आणि लिहिताना कठीण जाणार नाहीत. तर तुम्हाला इथे बघा खाली सोपा असा स्वाध्याय, मगाशीच मी सांगितलं स्वाध्याय म्हणजे काय इंग्रजीत एक्सरसाइज म्हणतो आणि मराठीत काय म्हणतात प्रश्न उत्तरे, बरोबर आहे. तर इथे बघा तुम्हाला दिलेला आहे स्वाध्याय, तर तो मुलांनो बघा मी तुम्हाला दाखवतो. अक्षरांचा क्रम बदलून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं मी तुम्हाला आता मराठीचं सांगितलं, तर काय मराठीचं होतं, मराठीचं काय होतं, मगाशी मी तुम्हाला राठीम असं म्हणतो का आपण, नाही ना, मराठीच म्हणतो की नाही. तसंच इथे दिलेले आहेत. बघा इथे दिलेलं आहे पहिलं फणस, फसण दिलेलं आहे बघा. फसण, फसण काय शब्द आहे का, त्याचा काय अर्थ होतो का, फसण, मी फसण खाल्ला असं म्हणतो का, नाही ना. काय म्हणतो आपण, मी फणस खाल्ला, काय खाल्ला, फणस. तर फणस काय झाला, हा शब्द अर्थपूर्ण शब्द तयार झाला. तुमच्या लक्षात येतं काय मुलांनो. नंतर आहे ननम दिले, ननम, ननम काय आहे शब्द का, तर काय येणार न म न, हा एक शब्द तयार झाला. नंतर आहे पट खट, पट टख असा शब्द आहे का, नाही, खटपट येतं. काय येणार ह्याचं उत्तर खटपट. नंतर आहे अनसन, अनसन काय आहे का, अनसन काय आहे का शब्द, नाही, तर त्याचं काय येतं अननस. नंतर आहे अयज, अयज, अयज आहे का शब्द, अजय म्हणणार. नंतर आहे दशर, तर येणार शरद. नंतर आहे रथ दश, रथ दश का आहे का, अर्थपूर्ण होतो का शब्द, नाही, तर त्याचं उत्तर येणार दशरथ. नंतर आहे पतगण, पतगण काय आहे का, शब्द आहे का अर्थपूर्ण, नाही. तर मुलांनो हेच तुम्हाला मी आज शिकवलं की ज्यांचा आपण कसं हे अर्थपूर्ण शब्द तयार केले ते मी तुम्हाला आता शिकवले, बरोबर आहे मुलांनो. त्याची मी तुम्हाला उत्तर दाखवते मुलांनो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा हे आहेत उत्तर त्याची, तसं मी तुम्हाला दाखवलं मगाशी. हे बघा मुलांनो, फणस, फसणला फणस, नंतर एक मिनिट मुलांनो, फणस, ननम नमन, पट टख पट टख खटपट, अनसन अननस, अयज अजय, दशर शरद, रथ दश दशरथ, दशरथ एक राजा होता. नंतर काय आहे पतगण गणपत. तर हे काय केले आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार झाले की नाही मुलांनो, तुम्हाला समजले ना. तर तुम्हाला व्याकरण म्हणून हे व्याकरण लिहायचं आहे आणि इथे हा जो मी तुम्हाला इथे दिले आहे बघा, इथे अक्षरांचा क्रम बदलून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. समजलं मुलांनो, तुम्हाला समजलं का मी शिकवलेलं आजचं व्याकरणाचं आपला व्याकरणाचं आज मी तुम्हाला शब्द हे शिकवलं, ते तुम्हाला समजलं का. तर तुम्हाला काय होमवर्क आहे, तर हे तुम्हाला जे दिलेलं आहे ना मी इथे, ते तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचं आहे. शब्द म्हणून वरती काय द्यायचं आहे, हेडिंग द्या, शब्द म्हणून हेडिंग द्या आणि त्याच्यानंतर अक्षरांचा क्रम बदलून अर्थपूर्ण शब्द तयार करा. असं आपण आता तयार केले की नाही मुलांनो, ते तुम्हाला लिहायचे आहे. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय शिकवलं ते. तर तुम्हाला आजचं हे होमवर्क समजलं, मराठीचं हे व्याकरण समजलं का, समजलं ना मुलांनो. तुम्हाला खूप सोपं होतं, शब्दांपासूनच सुरुवात केली तरच पुढचं आपण व्याकरण बघणार. व्याकरण भरपूर आहे, तुम्हाला नाम आहे, सर्वनाम आहे, ते पुढे पुढे आहे, पण सुरुवात करायची आपण शब्दापासून, बरोबर आहे. समजलं मुलांनो तुम्हाला. तर मुलांनो तुम्हाला मी आज काय काय होमवर्क दिला आहे, तर हा होमवर्क दिलेला आहे, हा होमवर्क दिला आहे. काय आहे, स्वाध्याय. हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे, तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचं आहे. आणि काय दिलं आहे इथे, तर हा सोप्पा आहे, हा बरोबर आहे, खूप सोप्पा आहे. हे देखील तुम्हाला काय करायचं, तुमच्या वहीत लिहायचं आहे. समजलं मुलांनो, समजलं का तुम्हाला आजचा आपला मराठीचा तास. तर मी तुम्हाला ही पिसे कोणाची हा पाठ परत तुम्हाला एकदा परत स्पष्ट करून सांगितला. त्याच्यानंतर आपण काय केलं, स्वाध्याय सोडवला, बरोबर आहे की नाही.
त्याच्यानंतर पाठामध्ये तुम्हाला बघा उदाहरणे दिली होती, त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं होतं. गाव, गावापासून, गावाजवळ, बरोबर आहे की नाही. तेही देखील मी तुम्हाला दाखवलं. हे बघा, गाव, गावापासून हे हे तुम्हाला मी शिकवलं, बरोबर आहे. आणि काय शिकवलं तर शब्द. शब्द म्हणजे वर्ड्स. हे देखील मी तुम्हाला आज शिकवलं. व्याकरणात आपण काय शिकलो? शब्द. आणि काय करायचं आहे तुम्हाला? ह्याचा होमवर्क करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला हे कसं ह्याचा खूप फायदा होणार. जर तुम्ही ह्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला मराठीच्या वाचनामध्ये आणि लिखाणामध्ये चुका होणार नाही. तर समजलं मुलांनो? तर तुम्हाला दिलेला होमवर्क करायचा आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या तासाला तुम्ही मला विचारू शकता. तर बाय, टेक केअर, ओके, अँड थँक्यू स्टुडंट्स.